देह तवा हे प्रारब्ध आधीन याचा मिकासीन वाहू भार सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा मने इच्छितसे लाभतो न दिसे याहुणी दुसरा आणिक दातारा येणे जन्मे तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे वखटे आहे देवा सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा मने इच्छितसे पांडुरंगा करो प्रथमान मन पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रह लादलो पावड झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुग्रनाथा उमा शंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुराणाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल देह तवा आहे प्रारब्ध आधीन याचा मिकासीन वाहू भार प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना असली जरी तरी पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायानं तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय किसनराव ज्यांना आदराने सर्व काका म्हणत असे किसनराव दादाराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे तिन्ही बंधू दत्तात्रय शेषराव राजेसाहेब तिन्ही मुलं मदन किरण सुदर्शन दोन्ही मुली साधनाताई सुदर्शनाताई त्यांचे जावाई संजय शहाजीराव सोळंके आणि राजेश चंद्रकांत महाडिक या सर्व परिवाराच्या वतीनं मुंबईवरून मोठे जावाई सोळंके साहेब यांनी दिलेली ही तारीख कीर्तनाची त्यामुळे तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला नुसतं कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नाही तर सोळंके साहेब माझ्या आधी हजर राहिले या संबंधाने उपस्थित आमची सगळी महाराज मंडळी आता ज्यांनी चाल म्हटली खरंच दौलत आहे कशाचं कसं नाव शोधून ठेवलं कोणास माहीत ना आणि जोडीदारी त्यांना तसेच तोडीचे आहे दोन्ही मृदंगाचार्य अगदी अनुकूल आहे आम्हाला दोघालाही नमस्कार व्यासपीठावरची सगळी माझी महात्मे मंडळी त्यांनाही वंदन हार्मोनियम वादक विनेकरी महाराज पाठीमागचे टाळकरी
माझ्यासोबत असलेला नामदेव महाराज, बसलेल्यातही काही महाराज मंडळी असेल, सर्वांची नावं मला माहिती नाही, पण सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक आणि सांप्रदायिक सर्व महाराज. प्रथमतः येथील महाराज मंडळीला, गुणीजन मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. आणि कौतुक करण्यासारखं असल्यामुळे 1 नंबर साऊंड सिस्टीम आहे. 1 नंबर. माझा ओळखीचा नाही तो, पण 1 नंबर आहे. त्यालाही धन्यवाद. नाना आय हां तेच म्हटलं. एकदा नागपूरला काही काम काकांना होतं, तर नाना माझ्या घरी घेऊन आले. नागपूर जिल्ह्यात जेवण केलं, मग काका नाना नागपूरला गेले. असा एकदा संबंध घरी आला होता. मी आता फोटो पाहिल्यानंतर म्हटलं, नाना काका आलते आपल्या घरी? म्हणले हो, मीच घेऊन आलतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि पाटील परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे, मृत्यू दौलतराव ठरलेला आहे. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजयः. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता, तरी भाचा अभिमन्यू जगला नाही, जावं लागलं. थोडा विचार करा. भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता, त्याचा भाचा मेला, तर आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ आहे का लेखा? मरावं लागणार आहे. जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, आणि ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला, पाणी प्रधानानं पाजलं. पाणी पाजायला 4पैकी एकही पोर नव्हतं. जिथं देवाच्या बापाची ही अवस्था झाली, तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता? आएगा सो जाएगा. कोणी असू द्या, मरावं लागणार आहे. मरण ठरलेलं आहे. त्या व्यक्तीचं सानिध्य जवळ जोपर्यंत असते, तोपर्यंत व्यक्तीचं महत्त्व कळत नाही नाना. व्यक्ती गेल्यावर महत्त्व कळते. जोपर्यंत वडील घरी असतात, वजनदार वाटतं घर, वजनदार. एकदा वडील गेल्यावर केवढाही मोठा फोटो लावा, घराचं वजन निघून जातं. आईचं प्रेम असतंच, बापाचंही आहे. पण आईपेक्षा काकणभर श्रेष्ठ प्रेम, जास्त प्रेम जन्मदात्या बापाचं असतं. माझ्यावर माऊल्यांनी लाल डोळे करायचे नाही. जास्त राग येत असेल ना, बरं का दौलतराव, जास्त राग येत असेल माऊल्यांना, तर आपले डोळे बंद करा आणि आपला बाप आठवा. मग माऊलीला कळेल जन्मदात्या बापाचं केवढं प्रेम असतं. मी सांगू, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम. कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता, तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. हिमालयासारखा पहाड रडला पार्वतीसाठी, जनकासारखा विदेही राजा रडला सीतेसाठी, तर माणसाची काय कथा. एरवी पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतात, बांगड्याभर मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग, किती मोठा दगडाच्या हृदयाचा मर्द असू द्या, त्या दिवशी नापास होतो. बासिंग बांधलेली ताई बापाच्या जवळ येते
आणि जशी माय बाळाच्या तोंडावून तशी मुलगी बापाच्या तोंडावून हात फिरतोय, फिरवून मग म्हणते बाबा तब्येतीची काळजी घ्या. बस एवढ्या शब्दात बाप ढरढसा रडतो. कन्यादान सुखे जरी करी पिता शोकांत ये अंतरी. बापाचं प्रेम आईपेक्षाही जास्त दिसेल तुम्हाला. एक दोन प्रसंग सांगतो, किती वाढले तरी वेळच संपवतो. पुन्हा आपल्या जवळच कथा आहे, राजेसाहेब देशमुखांनी घेतली. माकेगाव 8 तारखेपासून 14 पर्यंत म्हणजे दिवाळी झाल्यावर 4 दिवसानं दररोज सायंकाळी 6 ते 9 सोयीची वेळ आहे. पार सोयाबीन कापून येता येते. विठ्ठल एकदा देवळाला तिथं मग कुंभमेळ्यात झालता नाही का नाना, किती लोक जेवत होते काही अंदाज नाही. बस देवळाला झाले. हे जवळजवळचेच गाव, हे पूर्ण गाव येतच असेल ना तेव्हा. खूप आनंद त्यावेळेला. भगवान कृष्णाचा जन्म झाला. मी मायबापाच्या प्रेमातला थोडासा फरक सांगतो. कृष्णजीचा जन्म झाला तेव्हा देवकीनं जेलमधलं प्रकरण आहे, विनंती केली वसुदेवाला, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाशी कळलं माझ्या बाळाशी मारिल. हे मायचं प्रेम, मायचं. पुढं ऐका. सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, डोळ्यात बोट घातले तरी पुढचं दिसणार नाही असा काळा कुट्ट अंधार आणि यमुनेला पूर. तरी बाळाला टोपल्यात घेतलं, टोपलं डोक्यावर घेतलं आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गेला आणि गोकुळात लेकराला सुरक्षित ठेवून पुन्हा सेंट्रल जेलमध्ये वापस आला. मग बापाचं कुठं प्रेम कमी आहे. विठ्ठल विठ्ठल. थोडंसं रामायणात जाऊ. सुमंत प्रधानाने रथ वापस आणला. 6व्या दिवशी राम लक्ष्मण सीता वनवासात सोडले आणि वापस आला. पण रात्री 12ला प्रवेश केला अयोध्येत. याचं कारण आहे, सुमंताला प्रश्न पडला, आपण दिवसा जावं तर प्रत्येक जण विचारल आणलं का रामाला, आणलं का सीतेला, आणलं का लक्ष्मणाला, काय उत्तर देऊ, सगळ्यांना झोपू देतो. रात्रीचे 12 वाजले आणि मग रथाचा प्रवेश झाला. झोपलं नव्हतं कोणी. सगळ्यात पुढं माय होती लेकराची वाट पाहत, माय कौसल्या. मी देवाच्या आईचं सांगतो हे. आणि सुमंत रथातून उतरल्यावर विचारलं, सुमंतजी, खाली मान घातली रडणं सुरू केलं सुमंतानं. ओळखलं आईनं. सुमंता, क्या माँ, मेरे राम के साथ कुछ दिन तक थे आप, कुछ खाया था मेरे बेटे ने. कोणाची माय असू द्या, पहिली चौकशी बाळाच्या जेवणाची असते, लक्षात घ्या. काही खाल्लं होतं माझ्या रामानं. सुमंत रडून म्हणाले, 3 दिवस तिघानं पाणीसुद्धा घेतलं नाही आईसाहेब. पण 4था दिवस शृंगवेरपूरला गेल्यावर त्या भिल्लानं फळं खाऊ घातली, देवानं आवडीनं खाल्ली. श्री भगवान फल कछु खाई. प्रवास कसा झाला बाबा? आई, शृंगवेरपूरपर्यंत रथ होता. तिथून तिघं नावेत बसले आणि मग पायदळ गेले बिना चपलाचे. मग आई रडायला लागली. रात्री 12ची घटना. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तुवानीला. मग वर बघितलं आकाशाकडे, कौसल्या माईनं सूर्य नारायणाची प्रार्थना केली. सूर्यवंशी दीनाकारा, तापू नको रे भास्करा, तापू नको रे भास्करा, तापू नको रे भास्करा. हे मायचं
मायेचं प्रेम. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. माझ्या रामाला चटका बसणार नाही याची काळजी घ्या सूर्यदेवा. सूर्यवंशी नारायणा माझा राघव येतो वना. आणि मग आईनं खाली बघितलं आणि धरणी मातेला नमस्कार केला. आहो धरणी माय बहिणी संभाळावा कोदंड पाणी. संभाळावा कोदंड पाणी. संभाळावा कोदंड पाणी. आहो माय बहिणी संभाळावा कोदंड पाणी. अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. हे मायचं प्रेम. आता पुढे चला. सुमंत प्रधान जेव्हा दशरथ राजे निश्चिष्ट पडले होते, 6 दिवसापासून डोळे मिटलेले जमिनीवर पडलेले, आणि सुमंत प्रधानानं नमस्कार केला. देखी सचिव जय जीव कही केने उदंड प्रणाम. सुनत उठे व्याकुल नृपती खड़े हो गए. कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की जय. बरोबर आहे, अजिबात बिघडत नाही, बरोबर आहे. देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम. लाया मेरे राम को. नहीं सरकार, 14 साल के पहले कोई नहीं आएगा. परिणाम राम राम कही राम, राम राम कही राम. तनु परिहरि रघुवर विरह राव गए सुरधाम. 6 वेळा रामाचं नाव घेऊन दशरथ राजानं प्राण सोडला. माझा दृष्टांत संपला. माय कौसल्येनं हंबरडा फोडला, हे आईचं प्रेम. पण बापानं राजा दशरथानं प्राण सोडला. अरे त्याचं कुठं कमी आहे? लक्षात घ्या. किरकोळ संकट असेल ना, तेव्हा आईची आठवण येते महाराज. चालता चालता जर काटा पायात बोचला, आई ग म्हणतं, आई ग. पण हायवे क्रॉस करताना लक्ष नाही, याच्याजवळ येऊन ट्रक थांबला की दोन्ही हात उभे करून बाप रे, इथं नाही आई. भयानक संकटाला बापच. लक्षात घ्या. आता त्यांचे 3 बंधू आहे, मुलंही 3 आहे. ते पहा, पैशानं सगळ्या गोष्टी खरेदी करता येतात. तर ते आईची इच्छा कीर्तन ऐकायची असते, पण ते बाळाचं वय आहे ना हो, माणसाला वाईट वाटतं. पण त्या वयात आपणही तसंच करत होतो. लक्षात घ्या. काय त्या माऊलीची इच्छा आहे, पण ते लहान लेकरू आहे, त्याचा स्वभाव आहे तो. बरं पहा, विठ्ठल विठ्ठल भावाची खरेदी होत नाही. मग ते शेषरावजी असेल, दत्तात्रय असेल, राजे साहेब असेल, मला एकदाच वाचावं लागतं बरं का. नाना तुम्ही नका काळजी करू. पैशानं मित्र मिळतात, भावाची खरेदी होत नाही. आणि बंधूचं प्रेम मित्र देत नाही, एवढं लक्षात घ्या. जिथं भगवान रामचंद्र नापास झाला, भावाचं डोकं मांडीवर घेतलं, लक्ष्मणाचं शक्ती लागल्यावर. आणि जगाचे अश्रू पुसणारा परमेश्वर पण ढसाढसा रडला का नाही. लक्ष्मणा अगाध बंधुपणाची सीमा, तो दाविले सख्या उत्तमा.
ते दुसऱ्या गावचं कोणी कुत्रं आलं असेल. शपथ हे असंच असते. कीर्तनात कोण्या मालकासोबत आलं ते, यांचं जमत नाही ना. तर याच्यावर कीर्तन होईल. 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 रेडे, 2 घोडे, 2 वेडे, 2 जावा, 2 आवान, 2 बुवा, 2 कुत्री. हा ते असंच असते. ते सजातीयेचं जमत नाही, विजातीय एखाद्या वेळेला असते. त्रास कोणापासून असतो? आपल्याच लोकांपासून. नाना दिवसभर सोनं ठोकतोय तो सोनार हातोडीनं, आणि लोखंड लोहार ठोकतो घनानं. नुसतं डोळ्यापुढे चित्र आणा. सोनं आवाज करत नाही दिवसभर, टिक 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 टिक, पण ते घन आदळत तेव्हा ठण 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 लोखंड. सोनं म्हणलं लोखंडाला लेका मलाही ठोकतं, तुलाही ठोकतं. मी आपला दिवसभर मुकाट्यानं सहन करतो, तू का प्रत्येक ठोक्याला आवाज देतो? लोखंड म्हणला तुला दुसरे ठोकतात म्हणून सहन होतं, मला माझेच ठोकतात रे. जाऊ द्या, मराठी कळती तुम्हाला. विठ्ठल अगाध बंधुपणाची सीमा तुवा दाविली सख्या उत्तमा, माझा निवविला अंतरात्मा एवढा प्रेमा वाढवला. रामचंद्र रडले बंधूसाठी, तर आपली काय कथा. मदन, किरण, सुदर्शन, तिन्ही बंधू. मायबापाची काय इच्छा असते 1 मिनिटात सांगतो. बलराम आणि कृष्ण रथात बसले, गोकुळ सोडून जातात. त्यावेळी नंद यशोदा रडले आणि रडताना एवढंच म्हणाले, भाऊ भाऊ भांडू नका बाळांनो. परमेश्वराचे मायबाप काय अपेक्षा करतात? ज्या घरात भावाचं भावावर जीवापाड प्रेम आहे, त्या घरातले मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात नाना. आणि जिथं रोज भावाभावाची भांडणं आहे, 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतात. म्हणून एकमेकावर जीवापाड प्रेम करा. तिघही भाऊ एकत्रित, त्याला महत्व आहे. तुम्हाला माहिती आहे तो झाडू, झाडू तर सर्वांना माहिती आहे. झाडू एक एक तुराटी, एक एक तुराटी, एक एक तुराटी एवढ्या गोळा करा, बंधन बांधलं का झाडू झाला. मग त्या झाडूत अख्खा कचरा काढायची ताकद निर्माण झाली झाडूत. पण बंधन तुटलं ना तर झाडूचाच कचरा होतो, हे लक्षात घ्या. मी का सांगतो, मुद्दे लक्षात आले असेल तुमच्या. शेतकऱ्याच्या भाषेत सांगतो. द्राक्षी शेतकरी विकायला नेतो मार्केटला, बसतो काठाला. तुटलेले मणी काय फेकून देतो का? एका टोपल्यात. आणि घडं एका टोपल्यात. गिराईक लागतं नाना, विचारतं हे मणी काय भाव? 10 रुपये किलो. आणि घड 100 रुपये. फरक कळला ना? हे सुटे झाले म्हणून किंमत 10 रुपये झाली, घड बंदा राहिला म्हणून 100 रुपये. बस यातून समजा काय समजायचं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मदन असेल, किरण असेल, सुदर्शन असेल, तुम्ही किती मोठे व्हा, खूप प्रगती करा, अख्ख्या तालुक्यातून तुमच्या पाठीहून शाबासकीची थाप पडू द्या, पण किसन काकाच्या शाबासकीत जे प्रेम आणि अभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पण त्यांचा आपला ऋणानुबंध संपला म्हणजे जगाचा निरोप घेतच असतोय प्रत्येक जण. केवळ बिछड़ने के लिए है मेल मिलाप. मी असं विचारतो, तुम्ही इथे 8 वाजता एकत्रित आला कशासाठी? कीर्तन ऐकायसाठी, मलाही कळतं. पण 10 वाजता आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी हे त्याचं उत्तर आहे. इथल्या गावकऱ्यांनी नायलनच्या दोरीनं बांधू द्या तुम्हाला, तरी दोऱ्या तोडू तोडू घरी जाल. म्हणजे 8 वाजता आपण एकत्रित आलो ते 10ला विभक्त होण्यासाठी. तसंच जीवन आहे. केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप, एक मुसाफिर हम
और एक मुसाफिर आप. एक दिवस जावं लागणार आहे. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं जी, हर साल उस दिन उनकी याद आती है, याचं नाव पुण्य स्मरण. उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका माने का मरने की करे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. सूरत से किरत बडी बिनपंख उड जाय. सूरत म्हणजे 3.5 हाताचं शरीर. सूरत से किरत बडी बिनपंख उड जाय. सूरत जर तुम्हाला अंबाजोगाईला न्यायची असेल तर काळ्या पिवळ्या जीपवालं 25 रुपये मागतं. सूरत धानोऱ्याहून अंबाजोगाईला न्यायला 25 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते. सूरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए. सूरत तो जाती रही, ही जाते, किरत कब ना जाए. गए हुए कभी आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है, याचं नाव पुण्यस्मरण. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. परिचयाचा नसला तरी परिचयाचा होऊन जाईल. आता बरोबर वेळेत. आता ते सोळंके साहेबाला आणि मला बरं का दौलतराव दोघालाच माहिती आहे तारीख कशी बसली. काही करा महाराज, काही करा महाराज. बरं त्यांचा माझा परिचय नाही, यापूर्वी बघितलं नाही, पण त्यांची एवढी आग्रहाची विनंती होती आणि प्रवास असा उलट होतो की नाही असं वाटलं होतं. संगमनेरच्या पुढे भंडारदरा धरण आहे, म्हणजे नाशिकच्या जवळ. तिथे सकाळी 10 ते 12 जेवता जेवता 1 वाजला आणि तिथून पळत निघालो. सवयीप्रमाणे 6:15ला गाव गाठलं. आता सगळ्यांना माहिती आहे रामचंद्र बाबा बोधे त्यांची उद्या पुण्यतिथी आणि ते कीर्तन माझं आहे आळंदीला सकाळी 9 ते 11. तुम्ही डोकं चालवा आता. होय हो विठ्ठल नाही तर आपल्या बुवा लोकाला म्हणतात ना मस्त मजा आहे बुवा लोकांची. 1 दिवस तर बसा माझ्यासोबत. तुम्ही नाही बीडला उतरला तर ना ठीक आहे. आधी रचना प्रारब्धाची आहे, नंतर शरीराची. हे नीट ऐका. कोणीही सांगेल तुमच्या भाषेत आधी रूळ मग रेलगाडी. तसंच आहे. जुनी माणसं सांगतात ना ते जशीबी नव्हता महाराज, गोऱ्या साहेबाचा जमाना. त्यांच्या भाषेत पहा मस्त मजा आहे तिथे सांगतात. तेव्हा गोऱ्या साहेबाचा जमाना होता, आम्ही 10-10 वर्षाचे होतो तरी कपडे नव्हते. तेही सांगतात. ते सांगतात होतच तसं. आणि त्या गोऱ्या साहेबानं काळे काळे लोक आणले. गाढवावर माती, रेड्यावर मातीन तो भराव टाकला, मग खडी टाकली, मग ती दाबली, मग रूळ टाकले. आणि एक दिवस गोऱ्या साहेबानं हिरवा झेंडा दाखवला आणि कोळशाचं इंजिन भग 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 करीत गेलं. म्हणजे आधी रूळ टाकले, नंतर रेलगाडी धावली. आता रुळाला वळण आहे नाना. ड्रायव्हर गाडी चालवण्यात हुशार आहे. त्यानं जर ठरवलं की एवढं 10 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा सरळ रेल्वे धानोऱ्याहून नेऊ, त्याच्या बापान जाईल का? आता का
आता ड्रायव्हरच्या ताब्यात नाही, इंजिन रुळाच्या आधी नाही. वळण चुकवायचा प्रयत्न केला तरी वळण चुकणार नाही, रेलगाडी वळण घेत घेतच जाणार आहे. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी दुःख आम्हाला भोगावंच लागणार आहे, कारण देह प्रारब्धाच्या अधीन आहे. देहातवा प्रारब्धाधीना, देहातवा प्रारब्धाधीना, देहतवा आदिया, देहतवा प्रारब्धाधीना, देहतवा प्रारब्धाधीना, याचा मी कापीन वाहू भार, 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 तर माझा कार तुझिया चिंतने, तर माझा कार तुझिया चिंतने, तर माझा तुझिया आता वळण चुकवायचा प्रयत्न केला ड्रायव्हरनं तरी चुकत नाही, कारण गाडी रुळाच्या आधी नाही. तसा आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी चुकत नाही, कारण देह प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणून जसं जसं त्याच्यात लिखित असेल त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, 17-18 वर्षाचा एकुलता एक मुलगा, हिरो होंडा घेऊन मागितली आणि पप्पानं लगेच अंबाजोगाईवरून 2 तासात आणून दिली. वेळ कमी असते ना, लगेच येते हिरो होंडा. आणि मुलगा जो पळवतो गाडी 80च्या पुढे, रोज 2-4 दिवस गेल्यावर गावातले प्रतिष्ठित 5-25 वाड्यात आले. पाटील आहे का घरी? अहो या ना, बाहेर का उभे, या, कांदा पोहे झाले, चहा पाणी झालं, बसले, कसं येणं केलं, तुमच्याकडेच आलो. एकट्या एकट्याची आमची हिंमत होत नव्हती म्हणून एवढे मिळून आलो. का वाईट वाटून घेऊ नका, तुमच्याबद्दलची आत्मीयता म्हणून बोलतोय आम्ही. तुमचा मुलगा गाडी पळवतो का हेलिकॉप्टर? एक दिवस पोत्यामध्ये गुंडाळून आणावं लागेल पोर, बस चालतो आम्ही. हे ऐकलं नानान मायबाप जेवले नाही, दुपारी संध्याकाळी जेवले नाही. मुलगा सकाळी, रात्रभर मायबाप झोपले नाही. सकाळी मुलगा निघाला, हिरो होंडावर किक मारली, बसला तर माय आणि बाप पुढे आले. एक हँडल आईनं धरला, एक बापानं. मुलगा बसलाय, माय बापाचं रडणं सुरू झालं. का रडता आई, का रडता बाबा? बाळा, तुझी आईनं मी कालपासून जेवलो नाही, रात्री झोपलो नाही. गावकरी वैरी आहे का रे आपले? 25 लोक आलते काल आणि सांगत होते हेलिकॉप्टर पडवतं का गाडी, एक दिवस पोत्यात गुंडाळून आणावं लागल म्हणे. म्हणून कालपासून आम्ही बेचैन झालो. बाळा रे, आम्ही तुझे मायबाप आहो. या 100 एकराचा तू मालक आहे, कुळाचा दिवा आहे. मायबाप असलो तरी तुझ्या पाया पडतो, हळू चालवत जा गाडी. हो हो बाबा,
हो आई असं म्हणतं ते घरून. आणि गावाच्या बाहेर निघालं नाना की पुन्हा अंशीनं पळवतं. का? एक ट्रक रेणापूरवरून अंशीनच निघालेली आहे आणि याची त्या ट्रकची विधिलिखित धडक उड्डाणपुलाजवळ ठरलेली आहे. गावानं विनंती करू द्या, मायबापानं पाया पडू द्या, तरी 80च्या कमी गाडी का पळवत नाही. जे होणार त्याप्रमाणे याची बुद्धी मदत करत असते. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळेना, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळेना, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळेना, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळेना. न चुके कर्म काधे, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळेना. न चुके कर्म कधे, होणारा सारखी बुद्धी कर्म त्याच वेगात गाडी पळवतो का तिथे धडक ठरलेली आहे. जे जे लिहिले प्रारब्धे ते न चुके कर्म कधी, होणारा सारिकी बुद्धी कर्म रेखाटळेना. म्हणून जे जे प्रारब्धात आहे त्यानुसार हे सगळे घडणार आहे. ते कोणाला चुकत नाही. जिवंत माणसाचं काय घेऊन बसला नाना, त्यानं लोखंड सोडलं नाही, प्रारब्धानं दगड सोडला नाही, प्रारब्धानं फुलं सोडली नाही, प्रारब्धानं मातीचे भांडे सोडले नाही, प्रेत सोडले नाही. 2-2 मिनिट घेतो सर्वासाठी. 5 फूट लांबीचा दगड मधून तोडला, मधून 2.5 फुटाचा तुकडा त्याची मूर्ती केली आणि 2.5 फुटाचा तुकडा तो लावला पायरीला. आधी एकच होता, हे नसीब सांगतो दगडाचं. पण अर्धा तुकडा 2.5 फुटाचा पायरीला लावला आणि 2.5 फुटाचा मूर्ती घडवून प्राणप्रतिष्ठा करून सिंहासनावर बसला. काय झालं? ज्याची पायरी केली तिथं आम्ही लाता ठेवतो आणि ज्याची मूर्ती केली डोकं ठेवतो. हे दगडाचं नसीब. पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी. पाषाण पायाने पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी. पाषाण देव पाषाण पायरी. पण प्रारब्ध एवढं बदललं, पूजा एकावरी पाय ठेवी, तिथं डोकं आणि पायरीवर पाय. हे दगडाचं नसीब. लोखंडाला सुद्धा 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं, 6 इंचाचा तुकडा त्याचा चिमटा केला आणि 6 इंचाचा तुकडा त्याचा चमचा केला. आधी एकच होतं. मग काय झालं? चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. हे तर मान्य आहे ना. चिमटा जन्मभर चुलीतले निखारे उचलतो आणि चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. शपथ, चमच्याची मजाच असते नाना. फक्त आपला चमचा धानोऱ्यातच राहू द्या, फिरू नका. पूर्वी चमचे नव्हते. पूर्वीचे माणसं हातानं जेवायचे.
आता आंघोळ झाली न कांदा पोहे आले का पोह्याच्या बसीत चमचा. मी म्हणतो पोह्याच्या आणि याच्या मध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं, आणि त्यालाच तर म्हणतात चमचा, जो दोनच्या मध्ये घुसतो. नाही तर तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात मध्येच लुडबुडतं, त्याला चमचा म्हणतात. हे लोखंडाचं प्रारब्ध. एक चिमटा झाला, एक चमचा झाला. लोखंडाचं, दगडाचं, फुलाचं सुद्धा. एकाच बागेतली फुलं उत्तम प्रारब्धवाले देवाच्या डोक्यावर जातात, मध्यम प्रारब्धवाले माणसाच्या गळ्यात येतात, कनिष्ठ प्रारब्धवाले प्रेतावर जातात. हे एकाच बागेतले, एकाच कुंभार बाबाच्या आव्यातले भांडे. पण एक शिंक्यावर लोणी ठेवण्यात येतं, एक स्वयंपाकाला वापरतात, तर एक अंत्ययात्रेला पुढं धरून. प्रारब्ध ज्याचं त्याचं आहे. प्रेताला सुद्धा. एक प्रेत बेवारस रोडच्या काठाला येड्या बाभोळीजवळ 3 दिवसापासून कुत्री भोवताल बसलेली पोलीस पंचनाम्याला. पण एक लाखो समाज प्रेत यात्रेला नवरदेवासारखा सजवलेला असतो. प्रेत यात्रा किसी की लाश पर फूलों की लड़ी है तो किसी की लाश बिगर कफन की पड़ी है. अरे जिथं प्रारब्धानं प्रेत सोडलं नाही. आता काही काही माणसं बढाई मारतात ना. तुम्हाला काही माहित आहे का महाराज? काय शरदचंद्रजी पवार साहेब न मी एकाच वर्गात शिकलो. चांगली बहादुरी केली. पण पवार साहेब दिल्लीलाच गेले पाहिजे, तू कोयते घेऊ घेऊ ऊसच तोडला पाहिजे का? यालाच म्हणतात प्रारब्ध. विठ्ठल ये कई गुरु से विद्या पढ़े थे, कृष्णा थे छोटे सुदामा बड़े थे. एका गुरुकडे विद्या शिकले कृष्ण सुदामा, गुरुबंधू आहे. पण एक जर बाहेर निघाला दरबारातून तो भालदार चोपदार. राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे हैं. भालदार चोपदार ललकाऱ्या देतात. आणि हा पीठ मागायला गेला की लोक दरवाजे बंद करतात. होय पुढच्या घरी गुरुबंधू है ना. एक द्वारकेचा राजा झाला आणि एक जन्मभर भीक मागत फिरला. हे प्रारब्ध आहे. प्रारब्ध आहे. एका मायेच्या पोटी जन्माला आलेले सख्खे भाऊ, तुम्हाला चांगलं माहिती आहे. एक भाऊ मंत्रालयात एसीच्या रूममध्ये दिवसभर फाईलवर सह्या करतो आणि एक दादरच्या स्टेशनवर हमाली करतो. हे प्रारब्ध आहे. म्हणून ज्याचं त्याचं प्रारब्ध त्यानुसार. काही काही माणसं म्हणतात ना, तुम्ही एवढं चांगलं वागता राव, रात्रंदिवस भजनं करतान, ते दौलत गुरुजीचं भजन ठेवतान, माना डोलवतान, काकडा करतान, हरिपाठ करतान, ज्ञानेश्वरीचे पारायण, आणि आळंदी पंढरीची वारीन एकादशा, तरी तुमच्या जीवनात एवढं दुःख का? ना आम्ही कधी सप्त्याच्या भानगडीत पडत नाही, वर्गणी देत नाही, देत असेल त्याला देऊ देत नाही, सप्ताह बंद पाडल्याशिवाय राहत नाही, एकही तमाशा चुकवत नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? ठरलेलं आहे. अरे कोण म्हणतंय तुम्हाला देवाचं भजन केलं म्हणजे प्रारब्धातलं भोगावं लागत नाही? मी असं विचारतो. कभी सर्दी कभी गर्मी, कभी सर्दी कभी गर्मी, ये तो कुदरत के नज़ारे है. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. नदीच्या काठाला बसलं, दिवसभर पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं देवाचं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे भजन कशाला? ज्याचं भजन करायचं तो साक्षात भगवान त्यांच्या सोबत होता. कृष्ण साहे पांडवासे, कृष्ण साहे पांडवा, कृष्ण साहे पांडवासे, कृष्ण साहे पांडवा. ते भोगेति नष्टचर्यसि, ते भोगेति नष्टचर्यसि, नष्टचर्यसि ते भोगेति
साह्य केलिया हरिहरासी साह्य केलिया हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना प्रारब्ध कोणासी टळेना कोणासी टळेना ऐसी प्रारब्धाची ठेव 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 साह्य केलिया हरिहरासी प्रारब्ध कोणासी चुकेना भोगिती नष्ट चरसी साह्य केलिया हरिहरासी साक्षात भगवंत ज्यांच्या सोबत आहे तरी प्रारब्ध भोगावं लागलं पांडवांना. कृष्ण साह्य पांडवासी ते भोगिती नष्टचर्यसी साह्य केलिया हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना. हा अभंग नामदेवाचा आहे, नाही तर पान तुकोबाराच्या गाथ्यात. बराच मोठा आहे बरं का दौलत गुरुजी, बराच मोठा आहे पण सगळ्या प्रारब्धावर आहे. बरं सांगतोस, तुम्हालाही गोड वाटेल. कृष्ण साह्य पांडवासी ते भोगिती नष्टचर्यसी साह्य केलिया हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्ये सर्व सांडेला ठाव प्रारब्धे. शरीर संचिता आधीन धर्मराजा हिंडे वन वन कर्मे बुडाला रावण आणि दुर्योधन प्रारब्धे. कामबुद्धीचे सुख अति मानती ते मूर्ख चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे. हरिचंद्र तारा मती घोर वनांतर भोगिती नडराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे. पतिव्रता सुशीय दमयंती पाय पोळे ऐसे अनिवार कपाळ भोगी दुष्काळ प्रारब्धे. ऐसे अनिवार जन्मांतरे राज्य सांडिले रघुवीरे. सवे मिळून वानरे फिरवी दिगांतरे प्रारब्धे. फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध वढवले. जानकीस राक्षसे नेले दुःख भोगविले प्रारब्धे. संचिता आधीन शरीर पूर्ण ब्रह्म रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे. इथं थांबता येते. हा एवढा आहे बस. विठ्ठल विठ्ठल कोणी असू द्या याच्यात कोणी बदल करू शकत नाही. जंगल जंगल राम फिरे रे लंका में रोवे सीतामाई. कर्म रेखा बड़ी दुस्तर है तिल घटे नाराई. बस नामा म्हणे कर्म रेखा नामा म्हणे कर्म रेखा नामा म्हणे कर्म रेखा नामा म्हणे कर्म रेखा. देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना. म्हणून जे जे विधी लिखित आहे
त्याप्रमाणे हे सगळे घडतंय. जे प्रारब्धात आहे त्यानुसार. मग प्रारब्धात आहे त्यानुसार जर घडतंय तर मग डोक्याला हात लावून बसायचं कशाला? याचा मिकासीन वाहू भार. ते काळाचे 3 प्रकार आहे ना, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. स्मरण, चिंतन आणि चिंता. ते शाळेत असतं ना, गुरुजी सांगतात जोड्या लावा, जोड्या लावा. तसंच मी गुरुजी आहे समजा, 2 मिनिटाकरता तुम्ही विद्यार्थी, जोड्या लावा. मी लिहून दिलं बोर्डावर, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. स्मरण, चिंतन, चिंता. लावा जोडी. सोपं आहे. कधीही चिंता शब्द भविष्य काळाला जोडायचा, चिंतन शब्द वर्तमानाला जोडायचा आणि स्मरण हे भूतकाळाला, की 100 पैकी 100 मिळाले तुम्हाला. स्मरण भूतकाळाचं असते, चिंतन वर्तमानाचं असते आणि चिंता भविष्याची असते. माणूस निवांत बसला दारापुढं म्हणजे त्याला मागचं आठवतं, सुधारलेलंही आठवतं आणि खालावलेलंही. डोक्याला हात लावून कसं होतं, कसं झालं, कसं करू, काय, याला स्मरण म्हणतात. स्मरण हे भूतकाळाचं आहे. स्मरण नेहमी चिंतन वर्तमानाचं असते, वर्तमानाचं. काही काही माणसं घाईघाई कीर्तनाला येतात आणि इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं की कुलूप लावलं, ओढून नाही पाहिलं. बसत कीर्तनाला आणि झटके घरच्या कुलपाला. हे चिंतन. हा ना, खरी गोष्ट आहे. हे वर्तमानाचं चालू परिस्थितीचं चिंतन असते. पण कधी चिंता असते ना, ती भविष्याची. दिवसभर कबाड कष्ट करतो माणूस, घरी आला, जेवण झालं, अंथरूण पांघरूण झालं, कलंडला आणि डोकं उशीवर टेकलं की सुरू होती, तिला म्हणतात चिंता. खाटेवरी पडता चिंतना पेतळमणी, खाटेवरी पडता चिंतना पेतळमणी, खाटेवरी पडता चिंतना पेतळमणी, खाटेवरी पडता चिंतना पेतळमणी. हरी कथा ऐकता कोरोनामध्ये दौलतराव, ते दादा चौगुलेचा विसर पडला होता लोकांना. चाल पाठ आहे लोकांना. चांगुणाच्या वाड्या गेला जी. त्याचं आडनाव आघाव आहे बरं का नाना, आघाव. म्हणून थोडंसं आघावपणा करतंय, पण ते आहे. तर ते 24 तास माझ्यासोबत असल्यामुळे मला कोणतं प्रमाण काय ते काय अभ्यास बिभ्यास नाही केला. माझा ऐकून पाठ केलेला आहे ते. ते जमतंय ते. म्हणजे तो म्हणतो माझ्यासोबत, तो त्याचा फार मोठा गुण आहे असं नाही, तो कायम सोबत असल्यामुळे. विठ्ठल विठ्ठल हरी कथा ऐकता निद्रे नागविले तत्वता, आणि डोकं उशीवर टेकलं, खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. चिंता, चिता आणि चिंता हे दोन्ही जवळजवळचे शब्द आहे. एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता
मेल्या माणसाला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला जाळते. दोघीचं काम जाळणेच आहे. आगच म्हटलंय, चिंतेला आग म्हटलंय. ती प्रत्येकाला आहे. चिंतेचे विषय ज्याचे त्याचे वेगवेगळे असतील, पण चिंता नाही असा शोधून सापडायचा नाही. चिंता की बड़ी आग लगी है जरे सब संसार. चिंता सफर करने वाले को चिंता सामान की, नैया चलाने वाले को चिंता तूफान की, किराएदार को चिंता मकान की. असा कोण आहे जगात ज्याला चिंता नाही. चिंता की बडी आग लगी है जरे सब संसार. बरं, त्यात एक फरक आहे नाना. चिता एकदाच जाळते, एकदाच. अशी पत्रिका वाचली का? कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की सालाबाद प्रमाणे यंदाही त्यांना पेटवायचा कार्यक्रम ओढ्याच्या काठाला पत्र्याच्या शेडमध्ये नातलगाने 9:30ला यावं. छापले का कोणी सालाबाद प्रमाणे? अरे एकदाच. जीवनामध्ये चिता एकदा जाळते आणि चिंता जन्मभर जाळते, पावलो पावली. म्हणून चिंतेला आग म्हटलेलं आहे. चिंता प्रत्येक जणाची ती चाललेली आहे चिंता. पण चिंता करायची गरज नाही. मग चिंतन करा. ते तुम्ही पाहिलं ना, पंढरपूरला गेलं ना दौलतरावजी, तर ते फिरतं दुकान असते एक पुस्तकवाला, चंद्रभागेच्या वाळवंटात. त्याची बायकोन तो फिरतं दुकान, त्याच्या गळ्यात हार्मोनियम आणि तिच्याजवळ पुस्तकाचं बंडल. आणि ते पुढं म्हणतं हे मागं, 7व्या दिवशी 6वीचा फेरा, गोपी बाळा तिनं जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जो रे जो. हे पुढं म्हणतं. मग ती शिवाजीचा पाळणा मागणं 20 रुपये विक्रीचं. त्यांच्याजवळ तेही पुस्तक असते. ते भसाड्या आवाजात बोलतं ते, पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 40 रुपये. आता दिवाळीनंतर काम पडतंय ते उमेदवार आणतात विकत. बस झालं, कळलं तुम्हाला. आणि त्याच्यात जसं आहे तसं पाठ केल्या जातं. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर अब्दागिरी धरा. जातं दुष्काळी रोडवर, पण पुस्तकात राव निघाले लढाईवर अब्दागिरी धरा. खोरण टोपलं कायम डोक्यावरनं कुठली अब्दागिरी. एवढं नाटकी नाव पत्नी पतीचं एकदा घेते नाना. एकदा नाव पत्नी पतीचं घेते तर तिला जन्मभर सांभाळण्याची चिंता पतीवर. कधी? एकदाच्या नाव घेण्यामध्ये. मग एकदा पत्नीनं नाव घेतलं तर पती तिला जन्मभर सांभाळतो. रात्रंदिवस भजन केल्यावर आमचा देव काय झोपा काढेल का? मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता सर्व आहे, तुझी चिंता शाबाश शाबाश सर्व आहे, तुझी चिंता आवडीने भावे हरिनाम घेती, आवडीने भावे हरिनाम घेती, आवडीने भावे हरिनाम घेती, आवडीने भावे हरिनाम घेती. चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू हरपली चिंता, हरी मुक्ती गाता हरपली चिंता. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हरी मुक्ती गाता हरपली चिंता, हरी मुक्ती गाता हरपली चिंता. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुकोबाराच्या लक्षात आलं, इतके दिवस चिंता करत होतो देवा,
आता चिंता नाही करणार, तुझं चिंतन करील. का? तुझं चिंतन केलं तर चिंता करायची गरज नाही. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कोणाची? आवडीने भावे हरिनाम घेशी. आणि म्हणून आतापर्यंत चिंता करीत आलो. आता दौलतराव म्हणतील दुसरं प्रमाण, आतापर्यंत चिंता करीत आलो, पण एक संकल्प करतो देवा, इथून पुढचं आयुष्य तुझ्या चिंतनात जावं. ध्रुपद नाही का? म्हणा ना. नसल तर मग तसं, नसल तर सांगा, ती मजा जाते निघून. नसल पाठ तर मला सर माझा काळ तुझी चिंतने, सर माझा काळ तुझी चिंतने, तुझ्या सर माझा काळ तुझी चिंतने, 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 काया वाचा मने इच्छित से, इच्छित से, काया मन इच्छित से, काया वाचा मन इच्छित से, सर्वद काळ तुझी चिंतने, सर्वद काळ तुझी चिंतने, सर्वद काळ तुझी चिंतने, चिंतने, सर्वद काळ तुझी चिंतने, चिंतने, बस इतके दिवस चिंता करीत आलो देवा, पण आता लक्षात आलं, चिंतन करणाऱ्याला चिंता करायची गरज राहत नाही. म्हणून मी संकल्प करतो, इथून पुढचं आयुष्य तुझ्या चिंतनात जावं. सरो हा शब्द, सरो सरो माझा काळ उरलेला तुझे या चिंतने. हे भविष्यासाठी लावायचे. तो सरो शब्द आला ना, सरो, सर्व नाही, फार बिघडतंय सगळं. सर्व माझा काळ, सरो, सरो शब्द आहे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांत वासी गंगास्थाने, एकांत वासी गंगास्थाने, एकांत वासी गंगास्थाने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त हर विहर, 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 हर विहर, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगास्थाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगास्थाने, देवाच्या पूजने, काळ सारावा चिंतने, चिंतने सरेतो धन्य धन्य काळ, सरो माझा काळ तुझे या चिंतने. अजून अर्धा तास आहे नाना, पण आता बरेच दिवस हे पहा, आमचे दौलतराव आणि त्यांचे जोडीदार
कोरोना नंतर आपल्या भेटी झाल्या दौलतराव. मोठे मोठे महाराजही गेले. हे पहा, आता गेले इंगळे महाराज, आता गेले. निर्गुण बुवा गेला. दूत महाराज पंढरपूरचे, कैकाडी महाराज फार मोठे. राजकीय क्षेत्रातले लोक गेले आणि हे गेले. मग आता आपण आपल्यावर कृपा करणे दौलतराव, देवानं वाचवलं पुन्हा आपल्या भेटी होण्यासाठी. मग कोरोनातून काय शिकायचं आपण? शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करा, काहीच घेऊन जायचं नाही, हे शिकायचं आहे. सगळे बरोबर होईल. तर ते अभंग पाठ नसतोय हे मलाही जाणीव आहे, तरी शेवटची चाल दौलतरावच म्हणतील. ते लिहून दे बरोबर नसेल तर. कारण अरे पुन्हा हे संप्रदायातले हिरे आहे बाबा. हे गुणीजन मंडळी म्हणजे सौंदर्य आहे आपल्या संप्रदायाचं. ते शेवटची चाल, शेवटची तुमची चाल झाली का जय विठ्ठलच बस. शेवटची ती प्रमाण पाठ नसतात, ते आपणही मान्य करू शकतो. याचा अर्थ त्यांना येत नाही असा होत नाही, ते प्रमाण पाठ नाही. बरं, त्यांना पाठ आहे ते मला येत नाही, सर्वांना सर्व येत आहे का? म्हणून हा समझोता एक्सप्रेस आहे. समझोता. विठ्ठल म्हणावं लागलं संतांना, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. बस हे आपलं चालू आहे. सर्व माझा काळ तुझे चिंतने. पुढे 3 शब्द आले, काया वाचा मने. असं का? याचं कारण आहे, नवीन जर जोडा घेतला ना 5,000चा, 5,000चा जोडा घेतला आणि दर्शनाला गेलं, शहरातली गोष्ट, तिथं लिहिलं असते पायरीजवळ, पादत्राणे येथे काढावी. असं जीवावर येतं याच्या. कोणी रे लिहिलं हे? त्यापेक्षा असा बोर्ड पाहिजे होता, नवीन असल्यास गाभाऱ्यात न्यावी. 5,000चा आहे. मोठ्या जड अंतकरणानं जोडा काढतं, ते गाभाऱ्यात जातं. देवाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतं, हात जोडून उभं राहतं. अन्यथा शरणम नास्ति त्वामेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. 5,000चा आणला देवा. दर्शन होईपर्यंत माझं लक्ष तुझ्याकडे आहे, पण तुझं जोड्याकडे राहू दे. मी का सांगतो हे? कायेनं वाचेनं देवाजवळ आहे आणि मनानं खेटराजवळ आहे. असं होऊ नये म्हणून काया वाचा मने इच्छित. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छित असे. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर मोकळं करतो तुम्हाला. 10ला मलाच लांब जायचं आहे बाबा. तुम्ही आता जाऊन विश्रांती घेणार, आम्हाला पहाटेचे 5 वाजणार आहे. एकदा शूटिंगवाले सावध राहा. थोडं पंढरपूर करू 2 मिनिट आपण. सर्वांनी हात वर करा. वा वा, हे एवढे हात घे भाऊ. अरे हे टाटा बिर्लाला नाही बरं का हे. एवढे हात घे. हे तेच नसेल तर एकदा इथून घे. तिकडे खूप भाविक बसलेले आहे. इथून एवढंच येईल. शेवटी आमचं एका ताला विठोबा विठोबा तुम्हाई Oh
माझा काळ तुझिया चिंतने. खरं कशावरून? काया वाचा मने इच्छित असे. महाराज काय चिंतनामध्येच काळ सरावा, हा हीच अपेक्षा का करता? याचं कारण आहे. लाभतो न देते याहुनी दुसरा, 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 लाभतो न देते याहुनी चिंतनातच काळ सरावा ही अपेक्षा का करता तुकोबाराय? याचं कारण आहे बाबा. लाभ तो न दिसे याहुनी दुसरा, यापेक्षा श्रेष्ठ लाभ जगात नाही. भगवंताचं स्मरण आणि भगवंताचं विस्मरण, संपत्ती आणि विपत्ती आम्ही समजतो ते नाही. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः, विपद विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं विस्मरण होणे याला म्हणतात विपत्ती, आणि भगवंताचं स्मरण होणे याला म्हणतात संपत्ती. नाही तर तुकोबाराला म्हणता नसता आलं का? टाटा बिर्लाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. का? सर्वांना पाठ आहे. टाटा बिर्लाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, कलर टीव्ही पाहणे, बदामचा शिरा खाणे, म्हणून धीरूभाई अंबानीच्या घरी अशी मागणी मागितली. हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी. पण खायला काही नाही तुकोबाराय, खायला काही नसू द्या देवा. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा, झन झनती टाळ सदा, झन झनती टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा सर्व काळ सदा, झन झनती टाळ सदा, झन झनती टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ सदा, झन झनती टाळ. कन्या भाकरीचे खाणे, पण मुखी राम नाम गाणे. म्हणून तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण. पण लक्षात घ्या, म्हणून विस्मरण ही विपत्ती आहे, आणि भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे. विसरली तया थोर झाली हानी. हानी आणि लाभ हे मराठीतले शब्द एकमेकाच्या विरुद्ध आहे. लाभाच्या विरुद्ध हानी आहे, का नाही? वाजतसे बोंब कोणी, वाजतसे बोंब नायकती कोणी, वाजतसे बोंब कोणी, वाजतसे
कसे बोला कोणी वाद कसे बोला कोणी वाद कसे बोला कोणी वाद कसे बोला कोणी नायक वाद कसे बोला कोणी वाद कसे बोला कोणी वाद कसे बोला कोणी नायक वाद कसे बोला हरी हरी न म्हणती तया झाली हानी हरी हरी म्हणता तया भोग झाली हानी हरी हरी न म्हणती तया थोड झाली हानी हरी हरी न म्हणते तया थोड झाली हानी उठा उठा जागा पाठी उठा उठा जागा पाठी हरे हरे उठा उठा जागा पाठी उठा उठा जागा पाठी उठा उठा जागा पाठी हरे हरे उठा उठा जागा वाजत असे बोंब कोणी नायक ठिकाणी हरी हरी न म्हणते तया थोर झाली हानी. म्हणजे परमेश्वराचं विस्मरण ही हानी आहे आणि त्याचं स्मरण हा लाभ आहे. म्हणून लाभ तो न दिसे याहुनी दुसरा. आपलं कशावर चाललं एवढं लक्षात ठेव जा. मी शुद्धीवर आहे. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने. चिंतनातच काळ सरावा का म्हणता तुकोबार आहे. लाभ तो न दिसे याहुनी दुसरा. सर्वात मोठा श्रेष्ठ लाभ म्हणजे ते आहे. सगळ्यात श्रेष्ठ धन म्हणजे भगवंताचं नाम आहे. पायोजी महिने राम रतन धन पायो. बाकीचं तुम्ही कितीही मिळवा शेवटच्या दिवशी येत नाही. येऊ लागलं तर घरचे येऊ देत नाही. माझं खोटं असेल तर मरून पा. धन जाऊ द्या दौलतराव, डेड बॉड्या नाही दिल्या तर माझा पप्पा लेका पप्पाचं तोंड नाही पाहू दिलं. पिंट्याला पेटवला पप्पा परस्परे. इकडचं नाही माहीत मला नाना, पण आमच्याकडे एक म्हातारं मेलं. नागपूरकडची गोष्ट. जवळ झालं चिकटलं ते माईक. असं आता गोड वाटतं. म्हातारं मेलं. कानात बिग बाई तशीच. न्हायला काढलं. 5 ग्रॅमची होती. नाऊ घालायला सुरुवात केली तरी कोणी बिग बाई काढेना. म्हातारीला वाटलं काय करावं, कोणाचंच लक्ष बिग बाईकडे नाही. आपण जाऊन काढावी तर लोक म्हणतील पाव रामभाऊ सोन्यासारखी. म्हातारी सोन्यासारखा जीव गेला आणि तुटून पडली कानावर. न काढावी. 5 ग्रॅमची आहे. 22,500 वाटोळे करून चाललं म्हातारं. म्हातारी हुशार. नागपूरची सांगतो. ते प्रेत न्हायला काढलं आणि तिनं ठरवलं आपण काढायची नाही आणि म्हाताऱ्यासोबत जाऊ द्यायची नाही. न्हायला काढल्यावर गेली म्हातारीन प्रेताची पावलं धरली. पावलं. आणि पावलं धरून रडायला सुरुवात केली. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. म्हातारी. नाना मग लोक प्रेताच्या पावलाकडे पाहू लागले. म्हातारीने इकडे तिकडे बघितलं. म्हणलं लक्ष आलं माझ्या रडण्याकडे. वर्णन वर सुरू केलं. टेरिकाटच्या धोत्राशिवाय नेसला नाही. मग लोक, कारण तिला हळूहळू अंबाजोगाईच्या स्टँडवर यायचं. इथं आहे ना बिग बाई. तिकडून हुशार म्हातारी. नागपूरची सांगतो हा. हुशार. तिकडून सुरुवात. मग कमरेवर वर्णन. चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. लोक मग कमरेकडे पाहू लागले. वर्णन वर आलं नाना. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. गळावर आले. गळात साखळी कशी शोभत होती. आणि जेव्हा कानावर वर्णन आलं. अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली. आणि मग नाव घालणाऱ्यांचं लक्ष गेलं. बिग बाई तशीच राहिली. काढा. भूषणे घेती काढोनिया काढोनिया. भूषणे घेती काढोनिया. भूषणे घेती काढोनिया काढोनिया.
कुशले घेती काढून यमाचे हाती बांधनिया देती आपले हात बांधनिया देती यमाचे हाती बांधनिया देती यमाचे हाती बांधनिया देती कुशले घेती काढूनिया बांधनिया कुशले घेती काढूनिया कुशले घेती काढूनिया कुशले घेती म्हणून अर्थ आणि परमार्थ यातला हा फरक आहे. शेवट आपल्यासोबत येत नाही तो अर्थ, आणि कोणी किती प्रयत्न केला तरी आपली संगत सोडत नाही तो परमार्थ. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, जोडले हे न सरे धन अविनाश आनंद घन. म्हणून शेवटच्या दिवशी उपयोगाला येणार एवढंच आहे. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून सर्व माझा काळ तुझिया चिंतने, कारण लाभ तो न दिसे याहुनी दुसरा, आणिक दातारा येणे जन्मे. जन्म आले याचा लाभ, बस एवढंच. पण 15 मिनिट कमी असताना तुकोबाराच्या लक्षात आलं, देवा आतापर्यंत मी तुला नाव ठेवत होतो, देव कोपला देव. माणसाचं ठरलं आहे, जेवढं जेवढं चांगलं केलं पठ्ठ्यानं, बस पठ्ठ्यानं केलं आणि वाईट झालं देव कोपला. ठरलेले शब्द आहेत. अरे देव कोपलच कशाला, तो कृपेचा समुद्र आहे. आणि मग तो कोपल कशाला, त्याचं ना आपलं काही बांधावून भांडण आहे का. कृपा सागर आहे तो, कृपेमध्ये काटकसर करत नाही तो. हे पहा, कृपेचा समुद्र म्हणतात ना देवाला, कारण काही कृपेचे ओढे आहे, काही कृपेच्या नद्या आहे. आणि भगवान कृपेचा समुद्र आहे. ओढा, नदी आणि सागर यातला फरक लक्षात घ्या. ओढ्याला पाणी असतं पण काही तास, पट्टीच्या पोहणाऱ्याला जाऊ देत नाही ओढा. 2च तास टिकतं पण नाही जाऊ देत. हे पहिलेपासूनच ठरलं आहे. 1000 पट जहर सापात आहे, त्याची मान खाली असते. नखभर विष विंचवात आहे तर आकडा वर असतो. पहलवान चालताना थोडी तरी मान वाकून चालतो पहलवान. आणि टीबीचं पेशंट तिन्ही बटना उघड्या ठेवून छाती नसतेच तरी तिथे बोर्ड लावावा लागतो, पूर्वी एकेकाळी इथे छाती होती. तरी छाती काढून चालतं. तर विचारलं, क्यों रे भाई आप सीना निकाल करके चल रहे. बोले इसलिए चलता हूँ कि मेरा भाई पहलवान. काही कारण आहे. पहलवान भाऊ घरी बसला आणि हे हायवेनं चाललं छाती काढून. टीबीचं पेशंट, विंचवाचा आकडा वर, सापाची मान खाली. तसा ओढा नाही. ते पूर्वीचे शेतकरी पेरणी करून आले नाना, आणि ओढा लागला. म्हणले का रे गावात जायचं कसं. म्हणला काय टिकणार आहे का, अर्धा तास पाणी टिकल. झाल्या इकडच्या गप्पा, काय पेरलं काय नाही असं झालं. ह्या शेतकरी त्याला म्हणला आतापर्यंत चिलीम झाली असती राव, मग घ्या ना. कोणी नाही म्हटलं. चिलमीचा काळ होता पूर्वी, मग त्यानं चिलीम काढली, त्याच्यातला खडा काढला, तो पुसून काढला. मग चिलिमीमध्ये काडी खोवली, ती फुंकर मारून चिलीम स्वच्छ केली. मग खडा टाकला, त्याच्यात तंबाखू टाकला, तो उलट्या अंगठ्यानं दाबला. मी सांगतो ते लक्षात घ्या. मग त्याला कापड गुंडाळायचा असतो नाना खाली, त्याला शापी म्हणतात. शापी एवढंच असतं ते. आणि ते भिजवायची असते. भिजवून थोडी वलसर करून पिळून मग ते गुंडाळतात. डबल गुंडाळतात का, जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात जाऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा, हा ओढणाऱ्याचा हेतू म्हणून डबल गुंडाळतात. डबल फिल्टर हे तेव्हापासून आहे. डबल फिल्टर. हा म्हणला त्याला, शापी भिजून आण रे. तो शेतकरी गेला, न भिजवता आला. अरे भिजून का आणली नाही. म्हणला ओढ्यात थेंब नाही, कुठं भिजू. कोणता वडा, यांना जाऊ देत नव्हता 1 तासापूर्वी, तर या शापी भिजवायला पाणी नाही. तशी काही कृपा ओढ्यासारखी असते, काहींची 2 तास कीर्तनात. कीर्तन संपलं की कृपा संपली. ओढ्याची सारखी कृपा. काहीची नदीसारखी कृपा. नदीमध्ये चढ उतार आहे. पावसाळ्याच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं आणि पावसाळा संपला म्हणजे
उतरतं. तशी काहींची कृपा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपदात उतरते. श्रावण महिन्यामध्ये कोंबडी बघा तुम्ही. भगवान शंकर सुद्धा विचार करतो की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. महादेव म्हणतो महिनाभर वैतागून टाकता, मला 11 महिने कुठं रजेवर जाता का रे. त्या महिन्यामध्ये खेडेगावात कोंबडी बघा पिलासह फिरायला निघते. 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं, मध्ये छाती काढून चालते कोंबडी. पुढं पाहती मागं पाहती, मेरा भारत महान. 1 महिना. आणि श्रावण महिना संपला की कोंबडी उकिरड्यावर एकटी दिसेल तुम्हाला. तिला विचारा, कोंबडी काय महाराज, लेकरं. श्रावण संपला ना, मग लेकरंही संपली. तुम्ही, माझाही नंबर लागतो आता गणपती उठल्यावर. हे आमची कृपा सांगतो. श्रावणात वाढते, भाद्रपदात उतरते. ही नदीसारखी कृपा, काहीची वढ्यासारखी कृपा आणि भगवंताची समुद्रासारखी कृपा. दुष्काळात जा, सुकाळात जा, रात्री जा, दिवसा जा, तरी पूर्ण पाण्यानं भरलेला समुद्र, तसा पूर्ण कृपेनं भरलेला भगवंत. मग तो अवकृपा करेल कसं? त्याची कृपा सरोवर सारखी आहे. हे पटत नसेल तर आकाशवाणी किंवा पुणे वेधशाळा अमुक अमुक आपल्याशी बोलत आहे. मुसळधार पावसाची दाट शक्यता, नदी काठची गावं सावध. टीव्हीला पाहिलं, एक मारवाडी समाजाचे शेठजी होते. 5000 लिटरची सिंटेक्स टाकी चौकात आणली, ठेवली झाकण ओपन करून. त्याच गावचा एक गरीब होता, त्याने आपली 500ची टाकी आणली आणि त्यांच्याच शेजारी ठेवली, झाकण ओपन करून. रात्रभर मुसळधार पाऊस झाला, दोघाच्या टाक्या फुल भरल्या नाना. पण ज्याची 500ची भरली ते लागलं धानोऱ्यात तक्रार करायला. काय नाही म्हणला, देवही सध्या तोंड पाहू पाहू कामं करतो. काय झालं, शेजारीच होती ना आमची. काय झालं काय, त्याची 5000ची भरली आणि माझी 500चीच भरली. अरे पावसाचा काय दोष आहे, ते 5000ची होती म्हणून तेवढी भरली, तुझी 500ची होती म्हणून तेवढी भरली. दोष पावसाचा नाही, पात्राचा आहे. तसं प्रभूची कृपा सर्वावर सारखी आहे. मग असा भेद का, दोष आमच्या पात्रतेचा आहे. विठ्ठल कोणाला दुःख देत नाही. मी असं विचारतो, न्यायाधीशाचा स्वभाव आहे का फाशी देणं? अरे ज्या कलमच्या द्वारा तो लिहून काढतो फाशी, ती कलम मोडून फेकून देतो. न्यायाधीश फाशी देत नाही. मग ते का लटकवणारे देतात का? ते नागपूरला अजनी जेलमध्ये दोघंच आहे. ते महाराष्ट्रात दोघंच आहे माणसं मारायला. नागपूरचे ते 2 कल्लू फकीरा जल्लाद. ते लाद घालून टेबल पाडतात. ते साधं काम नाही. माणूस मारायचा म्हणजे कोण नोकरी करते ते? हे दोघं आहे बोधे, त्याची परंपरा. अजनी जेलला आहे ते, त्यांनाच आणतात इकडे मग पुण्याला वगैरे फाशी देण्यासाठी. कल्लू आणि फकीरा. मग न्यायाधीश फाशी देत नाही, फासावर लटकवणारी फाशी देत नाही. फाशी देतही कोण? गुन्हेगाराचा गुन्हा. हे त्याचं उत्तर आहे. नीट लक्षात घ्या. न्यायाधीशानं फाशी दिली नाही, लटकवणाऱ्यानं दिली नाही, गुन्हेगाराच्या गुन्ह्यानं गुन्हेगाराला फाशी दिली. तुकोबारा म्हणतात, हे माझ्या लक्षात आलं, आतापर्यंत संकट आली, याच्यात तुमचा काही दोष नाही देवा, माझं कर्म. तुका म्हणे आलो शोषित संकट. अच्छा, तुका म्हणे आलो शोषित संकट. तुका म्हणे आलो शोषित संकट. तुका म्हणे शोषित म्हणे आलो
तुझीत संकटी तुका म्हणे आलो तुझीत संकटी तुका म्हणे आलो तुझीत तुझ्यावरे आलो मी माझे वक्ते आहे देवा मी माझे वक्ते आहे देवा करो माझा काळ तुझी या चिंतने करो माझा काळ तुझी या चिंतने मी माझे वक्ते आहे देवा मी माझे वक्ते आहे देवा करो माझा तुझे वाचा बने इसी तसे रे काया वाचा मने मने इच्छित से काया काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने इच्छित से करो माझा काळ तुझी या चिंतने करो माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा म्हणे इच्छित से काया वाचा म्हणे इच्छित से काया वाचा म्हणे इच्छित काया वाचा म्हणे इच्छित से काया विलास विलास काया वाचा म्हणे इच्छित से वाचा मने इच्छित से काया वाचा मने
काया वाचा मने इच्छिते काया इच्छिते करुणा काल तुझिया चिंतने करुणा काल तुझिया वाह, मजा आली हां दौलतराव, मजा आली हां. वेळही संपली, बरोबर झालं ते. आता ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे स्वर्गीय किसनराव काका पाटील, त्यांचे तिन्ही बंधू दत्तात्रय शेषराव राजेसाहेब, मदन किरण सुदर्शन तिन्ही मुलं, साधनाताई सुरेशनाताई दोन्ही मुली, संजयराव आणि राजेश जावई बापू, संजय सोळंके, राजेश भाऊ महाडिक. विशेष म्हणजे मोठ्या जावयाने प्रयत्न केले मुंबईहून. सर्वांचं दर्शन झालं. आमच्या गुणीजन मंडळींनी खूप मजा आणली हां. दोन्ही मृदंगाचार्य, तुमच्या आधीचे मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, आनंद झाला. आणि पाटील परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही मायबाप श्रोते लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून परिवाराच्या वतीनं तुम्हालाही धन्यवाद. आता आपण भेटणार आहोत 8 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता माकेगाव. राजेसाहेब देशमुखाच्या वतीनं जाहीर निमंत्रण, येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यानंच करायची. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. आणि हे पहा, अजून कोरोना संपला नाही. थोडं आता हे दौलतराव, हे काकड्यामध्ये आता भैरवी सुरू आहे कोरोनाची, जाते ते आता जाते. त्रिपूर जळला की ती जातं, पण आहे कुठे कुठे अजून. तसं मराठवाडा नील आहे, विदर्भ नील आहे, 0 आहे. फक्त एक नगर जिल्ह्यामध्ये थोडंसं राहिलं, थोडंसं ती जाण्याच्याच मार्गावर आहे. तरी पण आपण 1 महिना जपू. एकमेकाला जवळ येण्यापेक्षा, दर्शनाच्या भांगडीत पडण्यापेक्षा मी तुम्हाला नमस्कार, तुम्ही मला नमस्कार. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.